नमस्कार. दिशा ॲस्ट्रॉलॉजी घेऊन आली आहे एक नवीन प्रोग्राम फॉर स्टुडंट ग्रोथ. हा प्रोग्राम स्पेशली विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आला आहे. परंतु कोणते विद्यार्थी? तर अगदी प्रायमरी स्कूलमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांपासून 10वी 12वी ग्रॅज्युएशन करणारे, इव्हन PhD आणि डॉक्टरेट करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रोग्राम तयार करण्यात आला आहे. कारण विद्यार्थ्याला प्रत्येक टप्प्यावर कधी कॉन्सन्ट्रेशनची गरज असते, कधी कॉन्फिडन्सची गरज असते, किंवा करिअरमध्ये त्याला त्या दिशेला जाण्यासाठी मदतीची गरज असते. या सगळ्या गोष्टींचा विचार करून हा प्रोग्राम तयार करण्यात आला आहे. कारण ज्योतिषाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये असलेली नैसर्गिक क्षमता आणि त्याच्या क्षमतेनुसार, त्याच्या कलागुणांनुसार त्याला कुठल्या प्रकारच्या स्टाईलने अभ्यास करावा किंवा त्याची ग्रास्पिंग पॉवर कुठल्या पद्धतीने ती ॲक्सेप्ट करते आहे, हे आपण ज्योतिषाच्या माध्यमातून करतो. आता हा प्रोग्राम ज्योतिषा थ्रू का पॉसिबल झाला? कारण प्रत्येक ग्रह विद्यार्थ्याची ज्यावेळेस कुंडली बघण्यात येते, त्यावेळेस प्रत्येक ग्रह हा विद्यार्थ्यांच्या कलागुणांमध्ये काय कमतरता आहे आणि त्याला काय पॉझिटिव्ह गुण मिळालेले आहेत ते सांगत असतं. ज्याप्रमाणे जर कुंडलीमध्ये चंद्र खूप सुस्थितीत दिसत असेल, त्यावेळेस त्या विद्यार्थ्याची कल्पनाशक्ती, इमॅजिनेशन किंवा त्याची जी मानसिकता आहे, इमोशनल बॅलन्स कॅरी करण्यासाठी ती अतिशय चांगल्या प्रकारे असते. जर सूर्य आहे आणि सूर्याची स्थिती थोडीशी कमतरता वाटली, तर त्यावेळेस त्याचा कॉन्फिडन्स लूज होतो, त्याला स्टेज डेअरिंग नसते, त्याला स्टेज फिअर होतं. आणि अशा वेळेस त्याला काय मार्गदर्शन करावं हे ज्योतिष सांगतो. किंवा मंगळ जर अगदी अशुभ स्थितीत असेल, तर काहीतरी हायपर ॲक्टिव्हिटी करणं, विनाकारण जिथे नाही बोलायचं तिथे उग्रतेने बोलून देणं, ओव्हर कॉन्फिडन्स करणं, अशा काही गोष्टी त्याच्याकडून घडू शकतात. म्हणून अभ्यासामध्ये त्याला कुठल्या पद्धतीने डिरेक्शन करायचं हे कुंडलीमार्फत त्या विद्यार्थ्याला या प्रोग्राममधून सांगण्यात येतं. बुध म्हणजे जेव्हा बुद्धिमत्ता येते, तेव्हा कुंडलीतून समजतं की ह्याची आकलन शक्ती किंवा याची अभ्यास करण्याची लर्निंग ॲबिलिटी कुठल्या प्रकारची आहे. याला व्हिज्युअली पटकन समजतं की आपण एखादी स्टोरी सांगितली किंवा एखादं त्यांनी ऑडिओ ऐकला आणि मग त्याला समजतंय का, हे त्याच्या बुधाच्या स्थितीवरून लवकर लक्षात येतं. किंवा अजूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शनी कुठल्या स्थितीत आहे. ज्यावेळेस विद्यार्थ्याला या प्रोग्राम थ्रू गाईड करण्यात येतं आणि समजतं की शनी सुस्थितीत नाहीये, त्यावेळेस त्याला कंपल्सरी एक फिक्स रुटीन करून देण्यात येतं. कारण या कुंडलीप्रमाणे त्या विद्यार्थ्यांमध्ये असा काही आळस किंवा स्वतःहून जो इगरनेस पाहिजे हा त्यावेळेस दिसत नाही. अशा प्रत्येक ग्रहांच्या मार्फत कुठल्या स्थानांमध्ये आहे, शिक्षणाच्या स्थानांमध्ये आहे, हे सगळं बघून हा एक प्रोग्राम डिझाईन करण्यात येतो. त्याला त्या प्रोग्रामनुसार गाईड करण्यात येतं आणि त्या दिशेने केलेली वाटचाल त्या विद्यार्थ्याच्या प्रगतीमध्ये निश्चित वाढ करते. आणि म्हणून या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा. तुम्हाला कुठलाही प्रश्न असेल किंवा कुठल्याही विद्यार्थ्याची शंका असेल की पुढची दिशा कशा पद्धतीने पकडली तर मार्ग अजून सोयीस्कर होईल, यासाठी तुम्ही निश्चित हा प्रोग्राम अटेंड करावा आणि दिशा ॲस्ट्रॉलॉजीला भेट द्यावी. धन्यवाद.